आता सरांच्या YouTube मधल्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. अशी अपडेट होती महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना माहीत असावी अशी ही अपडेट आहे. स्पेशली ज्या काही महिला वर्ग असतात, त्या महिला वर्गांसाठी सरकारची जी काही एक आहे, लाडकी बहीण योजना त्याच्याशी रिगार्डिंग एक अपडेट आहे. तर ते अपडेट चॅनलच्या मार्फत मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रॉपर विश्लेषण करणार आहे. आता जर तुम्ही टॅगलाईन पाहिली 80 लाख महिला अपात्र. नक्कीच जवळपास 80 ते 81 लाख महिला ज्या आहेत, त्या ई-के-वाय-सीच्या प्रक्रियेच्या दरम्यान अपात्र ठरलेल्या आहेत. बरं. अपात्र ठरल्या असल्या तरी त्यांना पुनर्तपासणीमध्ये या स्कीमचा लाभ घेता येईल. फक्त त्यांना ई-के-वाय-सीची प्रक्रिया जी आहे, ती परत राबवावी लागेल आणि हा जो काही आकडा आहे 80 ते 81 लाखाचा, त्याच्यामध्ये तुम्ही न राहता पात्रता यादीमध्ये तुम्ही लाडक्या बहिणीमध्ये समाविष्ट होऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन आहे, आता जर 80 ते 81 लाख महिला अपात्र झाल्या असतील, तर मग त्यांनी जो लाभ घेतलेला आहे, अक्षरशः 1.5 ते 2 वर्षापासून माझ्या माहितीनुसार जवळपास 25 ते 30,000 रुपये आरामशीर त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावर गेले असतील, तर ते वसूल केले जातील का महिलांकडून? तर त्याचं उत्तर नाहीये. बरोबर आहे ना? शासनाने तसं डिक्लेअर केलेलं आहे. अपात्र महिलांकडून म्हणजे ज्या काही महिला असतील, ज्या की अपात्र झालेल्या आहेत, त्यांच्याकडून एकही रुपया वसूल केला जाणार नाही. बरोबर आहे ना? सरकारने त्याच्याबद्दल स्पष्टता दिलेली आहे. आता पुढचा मुद्दा येतो. याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जवळपास 14,000 असे म्हणजे लाभ घेणारे होते, जे की पुरुष आहेत. बरोबर आणि त्यांनी महिला म्हणून रजिस्टर केलं आहे. हे अक्षरशः चुकीचं आहे. याच्याबद्दल त्या ठिकाणी नक्कीच कारवाई केली जाईल. ते जे 14,000 आहेत, त्यांनी थोडंसं आता शासन तुमच्यावर कधीही कारवाई करू शकते. तुम्हाला एखादी मेसेज येऊ शकतो. कारवाईसाठी काहीतरी नक्कीच राबवलं जाईल. तर नक्कीच आहे, की महिलांच्या नावे एक अकाउंट तयार करून पुरुष असून सुद्धा शासनाच्या चुकीच्या पद्धतीने त्या स्कीमचा लाभ घेतला, तर तो जो आकडा आहे हा 14,000चा आहे. जवळपास 80 लाख महिला आणि 14,000 जे आहेत ते पुरुष आहेत. आता पुढचा मुद्दा जो आहे, की हे 14,000 झाले. आता पुढचा जो हप्ता येणार आहे, मे महिन्याचा हप्ता जो असेल, साधारणतः 10 ते 15 जूनच्या आसपास महिलांच्या अकाउंटवरती वर्ग केला जाईल. नीट परत एकदा 10 ते 15 जूनच्या दरम्यान मे महिन्याचा जो हप्ता असेल ₹1,500 हा ॲड केला जाईल. तर अशा पद्धतीने एक छोटीशी अपडेट होती. तुमच्यापर्यंत ती समजावी, बरोबर? ती माहिती तुमच्यापर्यंत प्रॉपर जावी, यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. परत एकदा सांगतो 80 ते 81 लाख महिला अपात्र आहेत. पात्र होऊन के-वाय-सी करून त्या परत पात्र होऊ शकतात. त्यासाठी तशी अरेंजमेंट केली जाईल. ते ते जे आहेत, तो काही हप्ता येतोय, तो बंद सध्या तरी होईल, पण तुम्ही परत एंट्री करू शकता. दुसरा मुद्दा आहे 14,000 जे काही पुरुष आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि जो काही पुढचा हप्ता आहे, तो हप्ता 15 जूनच्या आसपास 10 ते 15 जूनच्या आसपास महिला वर्ग आहे, सेन्सिटिव्ह आहे, शासनाची छान योजना आहे आणि या योजनेसाठी नक्कीच महाराष्ट्रातील ज्या पात्र महिला आहेत, त्यासाठी वाट पाहत असतात, डोळे लावून असतात, कधी त्या ठिकाणी हप्ता जमा होईल. तर थोडंसं पेशन्स ठेवा. जरी यादीतून नाव वगळण्यात आलं, तरी सुद्धा शासनाच्या इतर ज्या स्कीम आहेत, त्यासुद्धा आपण चॅनलवरती रन करणार आहोत. त्या पण मला सांगितलं. एक अपडेट होती. तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे, हा मॅक्सिमम शेअर करा. ज्या काही महिला वर्ग आहे, त्या कळू द्या. तर शासनाने घेतला काय आहे आणि आता पुढे काय करायचं आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण थांबूया.